सॉरी चच्चा भाई, हे बघा पोल्युशन, ह्या गाड्यांना पोल्युशन का नाही आहे मला हे म्हणायचंय. एवढा दूर यार. हा हेडलाइट. मित्रांनो मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही. अँड हा ब्लॉग आपला गाडीत चालू झालेला आहे. सो असं गाडीत नव्हतं चालू करणार मी, बट अचानक गाडी घेऊन निघालेलो आहे. अँड गाडीवर तुम्हाला थोडंसं हिंट आले असेल बॅकनं गाडी कोणती आहे. सो गाडी आहे आपली ओरा. जसं की मी एका लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलेलं आहे, आता आठवत नाही एक्झॅक्टली कोणत्या ब्लॉग मध्ये बोललेलो मी. आपली ओरा क्लेम लावायची आपल्याला साईला. सो सगळी प्रोसेस आम्ही करून आलेलो होतो लास्ट मंथ मध्येच. देन ह्या मंथ मध्येच लावायची ठरली, कारण की लास्ट मंथ एंडला क्लेम इंटिमेट होत नाही, असे काही रिझन असतात कंपनीचे. अँड त्यांना पण मंथ एंडला जे आधीचं वर्क आहे ते क्लिअर करायचं असं. सो त्याच्यामुळं आपली वेस्ट ऑफ टाइम म्हणतो ना तसं होतं. मग वेस्ट ऑफ मनी वेस्ट ऑफ टाइम सगळंच होऊन जातं, असं काही आहे. सो त्याच्यामुळं गाडी आधी लावली नाही आणि आता लावतोय. त्यांचा सो कॉल आलेला, मटेरियल आलतं, त्याच्यामुळं आता मटेरियल आले म्हणजे लावायला काही अडचण नाही. सो अजून एक काम आहे. आता एवढं झालं, ही गाडी लावली का मग तिथं जय सोबत जायचंय. सो तो पण येतोय. आम्हीच जाणार होतो आधी, बट अचानक ही गाडी न्यायचा विषय झाला. मग 1 मिनिट. तर असं म्हणत होतो मी की आम्हाला दोघांना जायचं होतं आणि ही गाडी न्यायची होती, म्हणून मग मी परत रिटर्न घरी गेलो. ही गाडी घेतली, निघालोय आता परत संगमनेरला. मटेरियल सगळं आपल्या घरी काढून ठेवलं, तिथं कुणी नव्हतंच. काय सगळं द्यायला काही अडचण नाही ते आहे, बट नाही सांगता येत ना, गेलंच काही तर त्यांचं हेच म्हणणं राहतं की आम्ही जबाबदार नाही. म्हणलं मग कशाला आपण उगाच आपली जबाबदारी त्यांच्याकडे द्यायची. एक जबाबदारी तर देतोच आहे ना. निघालेलो आता बघूयात पुढं प्रोसेस. तशी प्रोसेस काही नथिंग आहे, झालेलीच आहे प्रोसेस सगळी. बघूयात आता. आहे निघलोय अकोल्यातनं मी आता जस्ट थोडंसं पुढं. जय पण गेलेला, जय मागाशीच आय थिंक. हा जय बऱ्यापैकी पुढं असेल आता सध्या. सो त्याला आंधरपळवरनं यायचं होतं तिकडं, आणि आपण पण चाललोच आहे आता. थोड्या बँक्स वगैरेची सुद्धा कामं आहेत, ते पण आज निपटून घेऊयात. सो नंतर 2-1 दिवसानंतर आपल्या भावांचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं काय टाईम नाही. परत बाहेर जायचं आहे परत खूप. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट वीकमध्ये सुद्धा एक प्लॅन आहे. सो आहेत असे. आणि हा ब्लॉग यायच्या आधीचे झाले 4 ब्लॉग येणार आहेत. 4 ब्लॉग येणार आहेत. काहींची एडिटिंग बाकी आहे, काहींची झालेली आहे. कामच काम आहे, फुल बिझी शेड्यूल आहे आपण जागा. हां, तर लास्टचे ब्लॉग कसे वाटले एकदा कमेंटमध्ये सांगा. भारी भारी कॉन्टेंट शोधायचा माझा प्रयत्न आहेच. सो याच्या आधीचा आय थिंक हा येईल, रिव्ह्यू येईल, कारचा रिव्ह्यू. सो रिव्ह्यू कसा वाटायचा कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला. रिव्ह्यूचं कसं करायला आता एडिटिंगला बसलं मला कळेलच. सो खूप दिवस झाले आपण कोणता रिव्ह्यू नव्हता केलेला. अँड मेन म्हणजे आपल्या विटाराचा ओनरशिप रिव्ह्यू बाकी अजून. सो त्याच्यासाठी काय आहे ना, मला एक प्रॉपर टाईम पाहिजे ना, प्रॉपर सगळे प्रोज अँड कॉन्स काढायला. सगळे पॉझिटिव्ह नाही सांगते, निगेटिव्ह पण पाहिजे ना काहीतरी. त्याच्यामुळं आता जाऊयात आपण. हो, तुम्ही थोडेसे शॉर्ट्स एन्जॉय करा आणि मी पुढं रन करतो पटापट. ओके, सो सुप्रभात. तर घरी आलतो. हा, एक काम होतं घरी, तर जाऊयात परत.
तिथं कार्यक्रमाला जायचं एक काम है दुसरं काम आहे एक तिथं जायचंय. सगळे कामच काम आहे. आता इथं एक काम होतं घरी ते एक केलंय. इथं रोड बंद यार. मला सांगतो पार मला पुढून फिरून यावं लागलं. मला सांगतो एवढा साठी ना एवढा मोठा युटर्न घ्यावा लागलाय. क्या ही बोलू मैं आपको. कसलं काम चालू आहे माहिती आहे इथं. आता जातो हिचे डॉक्युमेंटेशनचं करतो तिथं. देन मग बघतो किती दिवस ठेवतायत गाडीला कळलं याच्यावरून आपल्याला. ओके हो इथं यार कुणीच नाही राहत आता माहिती. सगळे कोण किडं गेलं कोण कुठं गेलं. मी इकडे आहे. हो चला आता डायरेक्ट साईमध्ये भेटतो तुम्हाला. काय म्हणताय बघूयात. ओके चलो. गेलतो साईला. तिथं जरा टाइम लागणार होता. एक ना एक कार्यक्रम होता आपल्याला. सो एकदा म्हणलं ते करूयात. तेवढं बँकचं काम तेवढं करूयात आणि मग निवांत जाऊन तिथं गाडी लावून टाकू. आज क्लेम इंटिमेट होऊन जाणार आहे. सो टेन्शन नाही आपल्याला. म्हणजे लवकर गाडी भेटेल. हां कारण की आपली दुसरी गाडी पण नाही अजून पोहोचली. त्याच्यामुळे नाही तर लगेच गेला असतो निघून. बट क्या ही बोले अब. एवढी भागदौड झाली तुम्हाला सांगून. एवढी बेकार घरी ते काम फार कळलंच नाही. फार इकडून जाय तिकडं फिरते फुल जामच झालो. हा हिला पण लावायचंय त्याच्यामुळं परत चक्रा मारण्याची. ओके दुसरं काय नाही स्पेशल आज काय होईल काय नाही आय डोंट नो. स्क्रिप्टेड नाही आहे ना काही. त्याच्यामुळं स्क्रिप्टेडचा विषय वेगळा असतो. काही जे असेल स्पेशल वगैरे इंटिमेटेशन. ओ भाई चला सरगा. तिथं पण काम चालू होतं भाई. तिथं फार इकडून तिकडून फिरून जावं लागलं काय सांगू मला. आता परत जाताना ना मी तिथं दाखवेल. आणि डायला इथं गर्दी थोडीशी गर्दी वाटते इथं. मला बॅक कॅमेऱ्याने व्ह्यू दाखवतो. आता थोडंसं कमी झालेलं. आता संगमनेर म्हणलं की एवढा एरियात आहे ना यार. रोड मोठा पाहिजे अजून. नाही जमता इधर आहे ना बहुत गर्दी होती. बहुत सिस्टम ही लड़ालता है. सॉरी जाम हुआ नहीं कि चालू. चला आता तशी ती दुसरी गाडी ना अजून मागे. मी पार हळूहळू जरी गेलो ना तरी त्यांच्या आधी पोहोचणार आहे. हे माझं फिक्स आहे. हे माझं म्हणजे हे फिक्सच आहे. नथिंग. ए बसवाले चच्चा भाई हे बघा पोल्युशन. ह्या गाड्यांना पोल्युशन का नाही आहे मला हे म्हणायचंय. एवढा दूर यार. हा यांना पोल्युशन ठेवा ना साला. पेट्रोल गाडीतून हे बघा हे काय हे आपलं गव्हर्नमेंट आहे. हे बघा यांना नाही कोणी पोल्युशन मागणार बरं का यांच्याकडे. कधी बरं बाईकवाल्याकडून पोल्युशन मागतं पण यांच्याकडून पोल्युशन. बाईक आता रॉकेलला चालवतोय. नॉनसेन्स थिंग्स. चला आता फ्रस्ट्रेशन नंतर आधी जाऊयात आपण. इथं नाही एक इथं बिनकामाचे बॅरिगेट लावले झालं. गाड्यांचा सुद्धा टर्न नाही बसत प्रॉपर. हे बघा तिथं हे बॅरिगेटचे दुष्परिणाम आहे. हे बॅरिगेट का बरं लावले. एक तर रोड मोठा करा ना. स्टँडच्या तिथला रोड आहे. रोड केवढा पाहिजे. बिनकामाच्या चक्रा मारणे. आता ह्या किरकोळ्यांचं ठीक आहे गाड्यांचे वगैरे. तुम्ही सांगा या बसवाल्यांची जर अशी वेळ आली तर वाळवायची कसं होईल यार. आणि ते धूर आहे का टिंगले आहे एवढं. कस काय पोल्युशन कमी होणार रे मार्केटमध्ये. इथं अशी करते अशी टन बसते नाही गाड्यांची. यही तो मेरी दास्ता है. आणि हे बघा यांना पार दम नाही. हम क्या पागल लोग है क्या इधर खडे. कळतच नाही. फुल माणूस फ्रस्ट्रेट होऊन जातो ना तुम्हाला
सांगून काय करणार आता तुम्हाला, सांगा बरं. बहुत एडापाना होता है यहाँ. पण आपण एक ना ट्रिप प्लॅन केलेली आहे, जसं तुम्हाला मी प्रत्येक वेळेस म्हणत राहतो, साला होत नाही प्रॉपर. मला एवढा राग येतो ना, मग मुडकी ना धज्या उड जाती भाई. हा, तर म्हणायचं असं होतं मला की ट्रिप प्लॅन केलेली आहे ना आपली, ट्रिपचं काय होतं आय डोंट नो. नाही पण होणार तर फिक्सच यार. खूप अरे चच्चा भाई, तू पार बोकांडी येईपर्यंत यार फ्रस्ट्रेशन नेक्स्ट लेवल जाऊ राहिली माझी. हा, तर ट्रिपचा विषय झाला होता आपला. सो नेक्स्ट टू नेक्स्ट वीक मध्ये प्लॅन केलेली आहे. सो कारचं फिक्स नाही आहे. ब्रेझाने तो एक विटारा डिझेल राहील, नाहीतर आपली पेट्रोल CNG राहील. पण माझा तो आहे टिपटॉप एक 1,500-2 हजार किलोमीटरची ट्रिप आहे माझ्यात येणार आहे केल्यावर. बट बघू यार प्लॅनिंग कसं होतं. आपण जसं म्हणतो तसं प्लॅनिंग कधी होत नाही प्रॉपरली. दगेबाज खूप असतात प्लॅनिंग खराब करायला. त्याच्यामुळे आप क्या हे बोले, भरोसा नाही मी करू शकतो. किसने किसका कुछ बोला है. दिवस जरा जास्त आहेत ना, त्याच्यामुळे अजून कन्फर्म नाही सांगू शकत काय रूट वगैरे त्याचं. अँड त्याच्या आधी पण एक आपली होणार आहे चुम्मेश्वरी. बघूयात तिचा काय सीन आहे ना, तो पण एकदा बघूयात आपण प्रॉपरली. आता आलेलो इथं दिल्ली नाक्यावर. अरे भाई चला, दिल्ली नाक्याकडे आलेलो आहे. जायचंय आता. ती गाडी इकडनं येईल, पण ती येईपर्यंत मी पुढं जाईल. आपल्याला तसं हिंदाईमध्ये पण एक चक्कर मारायचं आता. एक सीन काय माहिती का, हिचा एक पार्ट आहे तो मिसिंग झालेला आहे यांच्याकडून. पण आता काय बोलणार आहे आपण यार, खरी साईवाल्यांचीच प्रायोरिटी. बट चौकशी करू आता आपण, गरज आपली. कळलं आता कसं काय म्हणतंय. अरे यार खराब रोड नाही यार, फ्रस्ट्रेशन होऊन जातं यार. आधीच हे ट्रॅफिक, देन खराब रोड, आणि ते म्हणजे पार बावळट नाहीत असे मध्ये घुसतात. असं वाटत त्यांना घुसून मारावं. बट हिंसा नहीं करने की. अहिंसावादी हो के हिंसा करने को मजा आता है. सामने से नहीं उंगली करने की, किसी ने उंगली की तो बाजा देने का, कहने की बात है. अच्छा चलो. सो आता हात पेन व्हायला लागलाय माझा, मी पळतो लवकर. बाकीचं आपण वार्तालाप नंतर करू. केली पार्क आपली साईला. देन आपला मेन आहे ना हा हेडलाईट, हे बंपर, ह्या 2 गोष्टींचा क्लेम करायचा. आता तुम्ही बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवलंच. अँड प्रोसेस आज चालू होईल. क्लेमेंट फॉर्म घेतलेला आहे, याच्यावर साईन वगैरे. HDFC इग्रोचा आहे, इन्शुरन्स. सो आता इथं पण काम चालेल दिसतंय जरा. बाकी आता दाखवलंच काम चालू झाल्यावर. अजून काय झालेलं नाही आहे चालू. तोपर्यंत लावलेले इथे क्लेम वगैरेचे काम बाकी, साईन वगैरे. ते एका वेळेस परत यावं लागेल, तेव्हा मी सांगलं तसं काय विषय होतो. तर जे येईपर्यंत आता वाट बघण्याची, काय करणार आहे, फिरतो येतच. आणि सीन झाला आहे ना आता, याच्यावरचे सिग्नेचर आणि चेकसाठी एखाद्या वेळेस परत यायची गरज पडू शकते असं मला का वाटतंय. याने गरज नाही पडणार, बट पडली तर यावं लागेल. हे सिग्नेचरचं तेव्हा लक्षात नाही आलं, नाही तर सगळी प्रोसेस झाली होती यार. बट बघू ना, संध्याकाळी आता गरज पडली तर ते दोन्ही घेऊन येईलच. पर्याय नाही आपल्याकडे. आणि एक 4 to 5 डेजमध्ये झालं पाहिजे काम. मटेरियल तर आलेलं म्हणताय सगळे. आणि काय क्लेम प्रोसेस राहणार आहे. देन पार्ट डायरेक्ट चेंज होणार आहे, त्याच्यामुळे असं डेंटिंगला तर काही नाहीच आहे आपल्याकडं. सो काढायचे पेंटला एकच पार्ट आहे आपला बंपर, बाकी तर ओकेच. बॅकला पण